डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. आज या ठिकाणी आपण सर्वजण एकाच मागणीसाठी आलेलो आहोत. नाशिक पुणे रेल्वे झालीच पाहिजे. ज्या दिवशी मला पद्मश्री मिळाला, पद्मश्री मिळाल्यानंतर 5व्याच तासाला भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री अमितजी शहा यांना मी भेटलो आणि आमच्या मागण्या कुठल्या मांडल्या नाही, तर मी मागणी मांडली, पुणे नाशिक आमची रेल्वे झाली पाहिजे. कारण तळमळ आहे, रक्त आहे, संगमनेरचं रक्त आहे, प्रवरेचं पाणी आहे. हे प्रवरेचं पाणी थांबणार नाही. आज आपण पाहतो इतकी माणसं जमलीत, प्रत्येक जाती धर्माची माणसं आलेली आहेत. हे काही पक्ष पाहून आलेले नाहीत, हे हक्कासाठी आलेले आहेत, हक्कासाठी की आमच्या मुलाबाळांचं पुढं चांगलं होईल. आणि तुम्ही आमची प्रगती थांबवू शकत नाही. वरचा बाप्पा आला तरी थांबणार नाही. आणि साईबाबा आपल्या सर्वांच्या हृदयात आहे. पहा माझ्या हा बोटात आहे, आपल्या सर्वांच्या हृदयात आहे. साईबाबा म्हणत नाही माझ्याकडे रेल्वे आणा, तिकडे नेऊ नका. साईबाबा म्हणतील पहिलं तुमचं बघा, नंतर माझं बघा. कारण तिथं श्रद्धा सबुरी आहे. उगाच काहीतरी भावनिक शब्द वापरून जनतेची दिशाभूल करू नये. बाद झाली ही दिशाभूल. आम्ही कंटाळलो दिशाभूलीला. आता आम्हाला आमचा हक्क पाहिजे, आमच्या हक्काची भाकरी पाहिजे, हक्काची नोकरी पाहिजे, हक्काचा व्यवसाय पाहिजे. आमची मुलं दारिद्र्याने पिडली नाही पाहिजेत. इथून पुण्याला मुलगा शिकायला गेला पाहिजे रेल्वेने दररोज, आणि रेल्वेने आला पाहिजे परत. 2 तासाचा प्रवास आहे, जरूर करतील. मुंबईचे लोक 4 तासाचा प्रवास करतात, आपल्याला 2 तास फार नाही. ही जर रेल्वे झाली तर आपल्या या 3-4 तालुक्यांचा खूप मोठा विकास होणार आहे. सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, खेड, चाकण ही सर्व मंडळी जोडली जाणार आहेत, संबंध जोडले जाणार आहेत. आणि अशा वेळेस कुणी जर आडवा येत असेल तर त्याला आडवा करा. घाबरू नका, घाबरू नका. यांना आपल्या जीवावर जगायचंय. हे जर बोट पुढं केलं नाही ना, काहीच नाही. मग फक्त एवढंच आहे. तेव्हा या बोटाला घाबरा, त्यांना म्हणाव या बोटाकडे लक्ष द्या. आणि ही रेल्वे झालीच पाहिजे. मी एक कलावंत म्हणून आज या ठिकाणी उभा आहे. तर माझी एक इच्छा आहे कलावंत या नात्याने, महाराष्ट्रभर मी तुमचा प्रचार करील सर्वांचा, की आम्हाला सर्वांनी साथ दिली. परंतु रेल्वे झालीच पाहिजे. रेल्वे आमच्या हक्काची. धन्यवाद. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस,
बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.